आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे ऑपरेशन टायगरची। ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी आज शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करतायत। ठाण्यामधल्या आनंद आश्रमामध्ये राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होतोय। राजन साळवी समर्थकांसह पक्षप्रवेश करणार आहेत आणि त्यासाठीची जोरदार तयारी सुरू आहे। राजन साळवी हे रत्नागिरीतले शिवसेना ठाकरे गटाचे एक महत्त्वाचे नेते मानले जात होते। सलग 3 वेळा राजापूर मतदारसंघामधून आमदार म्हणून निवडून आले होते। मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजन साळवी यांचा पराभव झाला आणि पराभूत झाल्यापासून राजन साळवी हे पक्ष नेतृत्वावर आणि पक्ष संघटनेवर नाराज होते। पक्ष संघटनेने आपल्याला पुरेशी मदत न केल्यामुळे आपण नाराज होतो असं राजन साळवी यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितलं होतं। त्यांची समजूतही काढण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र राजन साळवी यांनी पक्ष बदलाचा निर्णय घेतला। राजन साळवी भाजपमध्ये जाणार की शिवसेनेमध्ये जाणार यावरही बरेच तर्कवितर्क लढवले जात होते। मात्र काल हे स्पष्ट झालं की राजन साळवी हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। आधी त्यांच्या प्रवेशाला स्थानिक नेते उदय सामंत आणि किरण सामंत या दोन्ही बंधूंचा विरोध होता काहीसा, मात्र आता राजन साळवी यांच्या शिंदेंच्या शिवसेनेमधील पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा झालाय। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत पक्षप्रवेशाची आणखी माहिती आपल्याकडे देण्यासाठी। अक्षय, कशी तयारी सुरू आहे या पक्षप्रवेशाची? कविता, आपण जर बघितलं तर मिशन टायगर जे शिवसेनेने हाती घेतलं होतं ते काही दिवसांपासून रखडलं होतं आणि त्याच्याच माध्यमातून आज पहिला मिशन टायगर अंतर्गत शिवसेनेमध्ये पहिला प्रवेश उबाटाचे माजी आमदार राजन साळवी जे कोकणातले महत्त्वाचे नेते मानले जात आहे त्यांचा आहे आणि त्यांच्या पक्षप्रवेशाची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ठाण्यातील आनंद आश्रम बाहेर एक भव्य स्टेज उभारण्यात आलेला आहे आणि भव्य स्टेजवरती राजन साळवी यांचा थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश पार पडणार आहे। आपण जर बघितलं तर कोकणात राजन साळवी यांची मोठी ताकद आहे, त्यासोबतच कोकणातील जे चाकरमानी मुंबईमध्ये वास्तव्यात आहे त्यांच्यामध्ये देखील एक राजन साळवी यांचं एक प्रस्थ आहे आणि त्यामुळे राजन साळवी यांचा पक्षात प्रवेश करून घेतला तर कोकण आणि येत्या मुंबईतील महानगरपालिका निवडणुकीमध्ये मराठी मतांना एकत्रित करण्यासाठी राजन साळवी यांचा एक उपयोग होईल असं शिवसेनेला वाटतं आणि त्याचमुळे राजन साळवी यांना मिशन टायगर अंतर्गत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश दिला जातो। त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते पक्षप्रवेश घेणार आहे। आपण जर बघितलं तर काही कार्यकर्ते पदाधिकारी कोकणातील हे या ठिकाणी येत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि थोड्याच वेळात राजन साळवी हे देखील या परिसरामध्ये दाखल होणार आहे। एकूण दुसरीकडे आपण जर बघितलं तर सामंत बंधूंचा विरोध होता। किरण सामंत असतील, यासोबतच उदय सामंत असतील, कारण हे तिन्ही नेते रत्नागिरी जिल्ह्यात येते आणि अशात जर राजन साळवी यांचा पक्षप्रवेश झाला तर आपली ताकद विभागली जाईल असं सामंत बंधूंना वाटत होतं। मात्र एकनाथ शिंदे यांनी यात मध्यस्थी केली आणि राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा झाला। काल मध्यरात्री उशिरा राजन साळवी, किरण सामंत त्यासोबतच उदय सामंत यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी भेट झाली आणि पक्षप्रवेशावरती शिक्कामोर्तब झाला। एकूण 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पक्षाने मदत केली नाही, यासोबतच पक्षाचा आपल्यावर विश्वास नाही, सातत्याने विधान परिषद निवडणुकामध्ये आपण मतदानच केलं नाही असं पक्षातील अनेक नेत्यांना वाटतं आणि त्यामुळं या सगळ्याबाबतची माहिती ही आपण वेळोवेळी पक्षप्रमुखांना दिली होती, मात्र त्यावर काहीही पावलं उचलली गेली नसल्यामुळे राजन साळवी आता शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। थोड्याच वेळात हा पक्षप्रवेश होईल, मात्र हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मिशन टायगरची सुरुवात ज्या राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाने झाली आहे त्यासोबतच इतर अन्य कुठले माजी आमदार असतील किंवा विद्यमान आमदार असतील हे शिवसेनेच्या गळाला लागतात का? निश्चितच, कारण ऑपरेशन टायगरची घोषणा झाल्यानंतर पुढच्या 90 दिवसांमध्ये अनेक पक्षप्रवेश होतील असं सांगितलं जात होतं शिवसेनेच्या नेत्यांकडून आणि त्या घोषणा आणि त्या वक्तव्यांकडे पाहिलं तर हा एक मोठा पक्षप्रवेश हा शिवसेना शिंदे गटासाठी नक्की मानायला हवा, कारण कोकणातलं हे ठाकरे गटाकडचं मोठं नाव होतं जे आता शिवसेनेकडे येते, एकनाथ शिंदेंकडे येते। त्यामुळे अर्थातच कोकणातल्या ताकदीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या निश्चितच मोठा धक्का असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल अक्षय।